नमस्कार. मी डॉक्टर स्नेहल राऊत मागील 12 वर्षापासून आयुर्वेदिक व पंचकर्म प्रॅक्टिस करते आहे. मासिक पाळी वेळेत न येणे हे आजार नसून एक लक्षण आहे. मासिक पाळी वेळेवर न येणे याची अनेक कारणे आहेत. आज आपण ती कारणे समजून घेऊयात. आधुनिक मतानुसार पाळी रेग्युलर येण्यासाठी थायरॉइड ग्रंथीचे स्त्राव, मेंदूमधील हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लॅंड यामधून स्तवणारी हार्मोन, अंडाशय आणि गर्भाशयातून होणारे स्त्राव यांचा समन्वय असणे फार आवश्यक असतो. ह्यामध्ये काहीही बिघाड झाल्यास पाळी ही इरेग्युलर होते. मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीनुसार किती दिवसांनी यायला हवी याचा काळ हा थोडाफार बदलतो. तरीही साधारणपणे 28 ते 32 दिवसांनी यायला हवी. यापेक्षा कमी किंवा जास्त दिवसांनी येत असेल आणि वर्षातून असे साधारण 4 ते 5 वेळेस होत असेल तर आपली पाळी अनियमित आहे असे समजावे आणि अशा वेळेस वैद्यकीय योग्य तो सल्ला तुम्ही घ्यावा. मासिक पाळी नियमित न येण्याची भरपूर कारणे आहेत. त्यामधील पहिलं कारण म्हणजे रक्त अल्पता म्हणजेच ॲनिमिया. याचे दुसरे कारण म्हणजे ओपीडी मध्ये अनेक आया आपल्या किशोरवयीन मुलींना घेऊन येतात आणि विचारतात की पाळी आत्ताच सुरू झाली आहे आणि ती एकदा आली परंतु नंतर आलीच नाही. तर मुलींना पहिली मासिक पाळी आल्यानंतर साधारणपणे 6 ते 1 वर्षापर्यंत पाळी ही रेग्युलर यायला काळ लागू शकतो. यानंतर मात्र ती पाळी रेग्युलर व्हायला लागते. असे होत नसेल तर मात्र मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. यानंतरच्या कारणांमध्ये तुम्ही बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करत असाल तर तुमची पाळी ही इरेग्युलर होऊ शकते. तुमची मासिक पाळी जात असेल तरी ही पाळी ही इरेग्युलर होऊ शकते. साधारणपणे 45 ते 50 या वयामध्ये मासिक पाळी म्हणजेच मेनोपॉज ही अवस्था यायला सुरुवात होते. अचानकपणे पाळी ही थांबत नाही तर ती हळूहळू कमी होऊन ती थांबते. आता नंबर 5, पीसीओडी किंवा पीसीओएस सारखे आजार असेल तर तुम्हाला पाळी ही रेग्युलर होते. यामध्ये काय होतं, अंडाशयाची वाढ व्यवस्थित होत नाही. स्त्रीबीज व्यवस्थित वाढून ते फुटत नाही. त्यामुळे अंडाशयाच्या ठिकाणी गाठी निर्माण होतात आणि म्हणूनच यामध्ये सुद्धा पाळी अनियमित होते. आता नंबर 6, थायरॉइड ग्रंथीची विकृती असेल म्हणजे हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम असेल तर पाळी ही अनियमित होते. तुम्हाला सतत मानसिक ताण, टेन्शन किंवा तुमच्या कामाचा लोड किंवा सतत निगेटिव्ह विचार येत असेल तर या सगळ्याचा परिणाम म्हणून सुद्धा पाळी ही अनियमित होते. नंबर 8, अतिप्रमाणात व्यायाम केल्यास मासिक पाळी ही अनियमित होऊ शकते. तसेच अतिप्रमाणात वजन वाढले असल्यास किंवा अतिप्रमाणात कमी झाल्यास किंवा तुम्ही कमी करत असल्यास याचा परिणाम हा पाळीवर होतो आणि पाळी इरेग्युलर होते. वजन कमी करायचे असल्यास ते तुम्ही ग्रॅज्युअली कमी करावे. यानंतरचे कारण आहे की तुम्हाला काही मानसिक विकारांसाठी औषधी चालू असेल किंवा हार्मोन्स लेवल व्यवस्थित राहण्यासाठी काही हार्मोनल पिल्स चालू असेल तरीही याचा परिणाम पाळीवर येऊन पाळी ही अनियमित होऊ शकते. याबरोबरच गर्भाशयामध्ये काही आजार असेल, फायब्रॉइड किंवा काही इन्फेक्शन असेल, पूर्वी डीएनसी झालेली असेल म्हणजेच अबॉर्शन झालेले असेल तर गर्भाशयामध्ये ॲडेशन्स येऊन पाळी ही अनियमित होते. तुम्ही काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा कॉपर्टी सारखे डिव्हाइस बसवले असेल तरीही पाळी ही अनियमित असू शकते. यावेळेस पाळी नियमित नसण्याची कारणे आपण सांगितलेली आहेत. या पुढील भागात आपण यावरील उपाय बघूयात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती उपयुक्त वाटल्यास शेअर करा. धन्यवाद.